सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज शेवटचा दिवस होता. नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याचा. आपल्यासोबत ह्या ठिकाणी मुंबई लालबाग गणेश गल्ली मुंबईचा राजा प्रसिद्ध असे या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 204 मधून उमेदवारी अर्ज आज त्यांनी दाखल केलेले आहेत. असे आपल्यासोबत सर्व कार्यसम्राट इकडचे शाखा प्रमुख किरण तावडे आहेत. आपण प्रथम त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. भाऊ, कसं वाटतं शाखा प्रमुख नंतर आता आपल्याला नगरसेवकाचा अर्ज आपण दाखल केला? गेले 25 वर्ष संघटनेसाठी काम करत होतो. 2 वर्ष गटप्रमुख होतो, त्यानंतर 12 वर्ष उपशाखा प्रमुख होतो आणि 2017 पासून मी शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. एकंदर संघटनेचे कामं करताना कामाचा मजा पण यायची आणि खूप कामं करताना हेवा वाटायचा. कर्मचारी वसाहत असल्यामुळे बैठ्याचा झोपडपट्टी विभागामध्ये परत रिडेव्हलपमेंटचे विषय असे, त्याच्यामुळे कामामध्ये वेगळी मजा असायची. आणि आज कुठे जाऊन मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी देऊन खरं एक सर्वसामान्य शिवसैनिक कसा नगरसेवक बनू शकतो ह्याचं त्यांनी हे केलं आहे. शेवटच्या क्षणीला इकडच्या जागा वाटपामध्ये अटीतटीची लढाई सुरू होती आणि आपल्याला जो AB फॉर्म लागतो पक्षासाठी तो एकदम शेवटच्या क्षणी मिळाला. तर आपल्या मनात पुढे धाकधूक होते का? आपल्याला त्या संदर्भात आपण आपलं मत सांगा. काही जण म्हणत होते की संघर्ष होता अटीतटीची, पण ती चाचपणी होती. काय झालं आता उद्धव साहेबांची आपली शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीमध्ये घोषणा झाली असल्यामुळे उमेदवार कसा असावा आणि युवा नेतृत्व असावं, त्यामुळे त्यांनी ती चाचपणी केली आणि त्यांनी उमेदवार निवडीचा विषय घेतला. आपल्याला असं का वाटलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि नगर सेवकासाठी आपण नामनिर्देशन करावं? गेली 25 वर्ष कामं करताना कुठेतरी संधी मिळावी आणि त्या संधीचं सोनं व्हावं आणि नगरसेवक म्हणून समाजामध्ये कामं करावीत. मंडळामार्फत मी करत असतो, पण नगरसेवक बनून जी कामं करायला मिळतील म्हणजे महानगरपालिकेतील कामं, कचऱ्याची, रस्त्याची, पाण्याची, ती कामं लोकांमध्ये सोपी आणि सरळ होतील त्यासाठी मला वाटते. आपल्यासोबत ह्या ताई प्रथम आपलं नाव सांगा आणि आपण तावडे संदर्भात 2 शब्द सांगा. माझं नाव कांचन घाणेकर, मी महिला शाखा संघटक आहे या 204 शाखेची. आजची ही उमेदवारी जी अधिकृत उमेदवारी आहे आमच्या पक्षाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि राष्ट्रवादी पण यांची जी अधिकृत उमेदवारी म्हणून किरणदादाला जी आजची उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल आमच्या मनात म्हणजे शंकाच नव्हती की ती त्याला मिळावी असंच आम्हाला वाटत होतं. कारण लोकप्रतिनिधी जरी नसला तरी त्याचा एक दांडगा टच आहे सगळ्यांबरोबर. मग ते गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून असेल किंवा मिरची ग्रुपच्या माध्यमातून असेल, पण एक प्रत्यक्ष तरुण वर्गाबरोबर जोडला गेलेला, त्याची नाळ जोडली गेलेली आहे असा हा किरणदादा सगळ्यांना हवावा असं वाटतं. आणि एक तरुण तडफदार नेतृत्व आहे. गटर वॉटर मीटर तर नगरसेवकाच्या माध्यमातून दरवेळेला म्हणजे होतच असं, अधिकृत उमेदवार कोण नगरसेवक असेल त्यांच्या माध्यमातून होत असतं. पण ह्याचं पर्सनल कोविड काळात पण त्यांनी केलेलं काम तुम्ही बघाल तर कोविड काळात ज्यांना अन्नधान्याची जिथे म्हणजे विवंचना होती त्यांना अन्नधान्यापासून ते त्यांनी मेडिकल ग्राउंडवर म्हणजे मेडिकलचे जे काही सामान लागतं, कारण कोविड काळात सगळे मेडिकल्स वगैरे पण बंद होते, त्यांनी घराघरामध्ये जाऊन मेडिसिन पोचवण्याचं पण त्यांनी म्हणजे जे पुण्यकर्म केलं त्याचं हे फळ आज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आजचा हा उमेदवार म्हणजे आमच्या अधिकृत पक्षाचा उमेदवार आहे तो आपल्या घरातलाच आहे, प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेले आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये पोचलेलं आहे. आणि गणपती बाप्पांचा एक लालबागच्या राजाचं म्हणा किंवा गणेश गल्ली बाप्पाचा आशीर्वाद म्हणा आज त्याला त्या रूपाने तो मिळालेला आहे. तो नक्कीच पक्षप्रमुखांचा आमचा विश्वास सार्थ ठरवेल आणि या आमच्या पूर्ण जनतेचं आणि अजून या जनतेमार्फत जे काही इथे 2-3 हॉस्पिटल्स आमच्या या अखत्यारीत येतात त्यांचं सगळ्यांचं काम करायला त्यांना आम्ही सहकार्य करून त्यांची हात बळकट करू. युवा वर्ग ज्याप्रमाणे शरीराचा पाठीचा कणा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग असतो, त्याचप्रमाणे युवा देखील हा या समाजाचा एक घटक मोठा पक्ष असतो. आपण आमच्यासोबत चॅनलला आमच्यासोबत राहा. प्रचाराच्या दरम्यान आम्ही किरण तावडे यांच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही या ठिकाणी येणार आहे आणि जनतेचा कौल कसा त्यांना पाठिंबा मिळतो हे आमच्यासोबत मी पाहत राहा. त्यासाठी आमच्या चॅनलसोबत राहा, पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.